नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण CTET संबंधी आपणास पडणारे प्रश्न CTET संबंधी आपणास पडणाऱ्या प्रश्नाविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। काल मला बऱ्याच बंधू भगिनीचे फोन आले होते की सर, CTET परीक्षेमध्ये कोणती भाषा असते, माध्यम कोणते असते याबद्दल। तर त्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। माध्यम CTET परीक्षेमध्ये माध्यम आपल्याला इंग्रजी आणि हिंदी हे माध्यम असते, परंतु अजून एक गोष्ट सांगतो की CTET परीक्षेचं जेव्हा फॉर्म भरायची डेट येते त्यावेळेस CBSE कडून ज्या सूचना येतात त्यानुसार एखादं माध्यम अजून देऊ शकतात। जर तसा टॅब त्यांनी उपलब्ध करून दिला तर आपण मराठी माध्यमामध्ये पेपर देऊ शकतो, पण ते सर्व काही CBSE वर डिपेंड आहे। CTET पेपरमध्ये 2 भाषा असतात, प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा। प्रथम भाषा म्हणून आपण 20 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतो। द्वितीय भाषा म्हणून आपण 20 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतो। म्हणजे जे पेपर फर्स्ट असो का सेकंड असो, त्यामध्ये प्रथम भाषा म्हणून आपण जर समजा हिंदी निवडली तर द्वितीय भाषा म्हणून आपण हिंदी निवडू शकत नाही। तर प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा ह्या वेगवेगळ्या निवडाव्या लागतात। म्हणून लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड, प्रथम आणि द्वितीय भाषा। CTET मध्ये 2 भाषा पेपर असतात, आता सांगितलं मी आपणास, फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज। लँग्वेज निवडताना ती तुमची प्रथम भाषा म्हणून विचारली जाते, म्हणजे शिक्षण देण्याची भाषा म्हणून कामी येणारी भाषा आहे। आणि लँग्वेज सेकंड ही तुम्ही दुसरी भाषा म्हणून निवडू शकता आणि ती लँग्वेज फर्स्टपेक्षा वेगळी भाषा असावी लागते। भाषा पर्याय CTET मध्ये 20 भाषा उपलब्ध आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, मल्याळम अशा 20 भाषा उपलब्ध आहेत। आता अजून एक प्रश्न येत आहे की सर, परीक्षा केव्हा आहे, फॉर्म सुरू झालेत का? तर त्याविषयी तुम्हाला सांगू इच्छितो, अजून फॉर्म सुरू झालेले नाही, परीक्षेची डेट आलेली नाही, परीक्षा फॉर्म भरायची डेट आलेली नाही। आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि यूट्यूब चॅनलवर तशी सूचना सर्वांना मिळेल। परीक्षेची तारीख शक्यतो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकते असा अंदाज आहे। याविषयी CBSE ने अधिकृत सूचना जारी करेल। फॉर्म भरण्याची तारीख अजून आलेली नाही, फॉर्म भरायची तारीख आल्याच्या नंतर आपणा सर्वांना कळविण्यात येईल। पूर्वीच्या नोटीसमध्ये अर्ज सुरू होण्याची शक्यता नोव्हेंबर 2025 मध्ये आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख कदाचित डिसेंबर 2025 असेल। आता आपण पाहूया की परीक्षा मोड ऑनलाईन ते ऑफलाईन। आता परीक्षा कधी ऑनलाईन होते, कधी ऑफलाईन होते। आता हे सर्व काही त्या CBSE वर डिपेंड आहे। त्यांनी परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्या प्रकारची घ्यायची आहे हे परीक्षा फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर सांगतील। आता CTET परीक्षेची आपली बॅच सुरू झालेली आहे। आपल्या बॅचची जे वैशिष्ट्ये आहेत ते सांगतो मी तुम्हाला। व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्नांचा सराव करून घेतो आपण। मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे
फक्त 299 मध्ये परीक्षेपर्यंत मार्गदर्शन सुरू राहील. महाराष्ट्रातील सर्वात कमी फीस असलेली CTET परीक्षेची बॅच आहे. आपल्या जॉबचं विशेष जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जॉब करून परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना, ज्यांना कमी वेळ मिळतो अशा शिक्षक बंधू भगिनींना आपली बॅच खूप उपयुक्त आहे. कारण या बॅचमध्ये व्हॉट्सअपवर जास्त सराव प्रश्न घेतल्या जातात. त्याचबरोबर जे जॉब करत असतात, शाळा, ट्युशन, थोडासा प्रवासामध्ये वेळ मिळाला तर मोबाईल काढून व्हॉट्सअपमधले आपले प्रश्न वाचू शकतात. त्याचबरोबर यूट्यूबवर व्हिडिओ ऐकू शकतात. आपल्या बॅचमध्ये परीक्षेपूर्वी 10 सराव प्रश्नपत्रिकांचा ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सराव आपण घेत असतो. त्याचबरोबर दररोज यूट्यूबच्या माध्यमातून परीक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात येत असते. बॅचची फीस आपणास सांगितलेलीच आहे, फक्त 299 रुपये आहे. एकूण फीस 2999 आहे, परंतु आज खरेदी केल्यास फक्त 299 ही फीस आहे. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी ही फीस आहे, नंतर फीस वाढणार आहे. बॅच जॉईन करण्यासाठी 9822460802 या नंबरवर 299 रुपये फोन पे करून स्क्रीनशॉट टाकावा. जॉब करून परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ज्यांना वेळ कमी मिळतो अशा शिक्षक बंधू भगिनी साठी बॅच उपयुक्त आहे. कारण कमी वेळात जास्त अभ्यास आपल्याच ग्रुपवर होऊ शकतो. तर ही माहिती आपण शिक्षक बंधू भगिनीपर्यंत, सर्वांपर्यंत शेअर करावी. तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं, लाईक करावे, तसेच इतरांना शेअर करावं. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.